बाकी शांत बसा तुम्ही, बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्या 307 वाढवा. त्या मुलीची त्या छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाची पण करा दूर, म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं आहे बरोबर? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न त्या कलमात घेतल्या नसतं तर ते घ्यावं लागतील. व्हिडिओमध्ये असं दिसतं, थांब रे, मला ते व्हिडिओमध्ये सर असं दिसतं की इथं पोलीस बंद होते काही. अधिकारी एसपी साहेबांना आहे, एसपी साहेबांना त्यांचे चौकशीचे आदेश दिले, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तिघे इथं कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असता तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट सांगते द्या. रात्री त्या घाबरलेलं होतं, एखाद्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असं. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नावं घ्या. 307 त्याच्या ठिकाणी ते अपहरण केलं त्या मुलीचं. छोट्या लागलं म्हणलं काढून फाडला. तिचं स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करून त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही, तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. पुरावा 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांना यांनी नाही केलं, आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही विदर्भाकडे मी बघतो. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले ना तुम्ही, तुमच्यावर वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेकीबाईवरती. विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसलं नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथं जर पोरेवर अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी. चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभ आहे टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं. आणि ती कानाला ते लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं, घाबरायचं कोणी नाही. मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेतले, मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो, त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले. साबरे पळून गेले दिसते का ओरिजिनल अवलादच नाही. आणि जे लाभार्थी नाही, जे टोळीतले ते गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही. ते होईल ना. आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर? वेळ दिला पाहिजे. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणून मी आहे तुमच्या माग. तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही. ती एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांची. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो, महासंचालकाला गाडीत बसल्या, हे प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान, पुतळा काढून फेकून दिलं. लयच मात झाला देऊ, लय मात झाला. आधी महिलेला मारणं,
अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. ही पुतळ साहेब, ही पुतळ हलणार नाही का कधी? मी सांगतोय काय, मी सांगितलं ना, मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना, मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुऱ्या मराठीकर नाही बोललो, तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झालं की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीव दान करायला पण तयार. मी काय देत नाही. सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते की 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाऱ्याचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना, तर जरांगीचा अवलाद सांगणार. कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या एसपी साहेबाला, कोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन करतात. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमल साहेबाला मोकळीक होते काम करायचे, तसे मोकळीक मिळणार. कोमल साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकट्याचा तिकाड्या, कुणाला फोन द्याला, एसपी नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. ग्रामपंचायत बरखास्त करा. आणि त्याला जाऊन द्याल मध्ये ग्रामपंचायत चांगल्या चांगल्या धुल्या उलट झाल्या. सरपंच वाकडे तिकडे झालंय. तिकडे एकदाच नादी लागलं तर वाकडे तिकडे झालंय. त्याच मग काढला की डोळा दिसतो तू. माझ्या नादी लागणं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखीन ते सांगतो आता चिखला गावात, तुपले लोक तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही. आता इतक्या वेळ उभं राहिलो, मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. त्या समाजाची, छत्रपतीची शान आहे. आणि ती शान वाढवण्यासाठी पठ्ठ्या जगत होईल. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. बाकीच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाहीत? तुला मला विचारू द्या, कोण सानं फानत काय नाही, सगळ्यावर गुन्हे दाखल करा. तर पोलिसांवर सुद्धा सोडू नका यांना. हे जर काही बाळा तुला खरं बोलायचं, फक्त एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कुणी मारलं तुला? मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत हरामखोर. त्यामुळे त्याच्यावरती जीव म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न करतात. इकडून मानव सुद्धा त्यांना नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे नका लागलेले. मला जर हे कुणासाहेब झाल्या नाही दिसला तर मी 25ला कोणाचंही ऐकणार नाही. मी जर काय हातात घेतला चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नखा लागले तिला. जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा. आणि तिची छेड काढली ही पोस्को दाखल होतो. इथे पोस्को दाखल होतो. राईड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? हे लगेच मी आता किती वाजले रे? 6 वाजेपर्यंत कर्माची वाट बघ. अरे तुम्ही सगळ्या जणात समाजाचे पोलीसवाले सुद्धा हजर होते असं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे. मग मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊन तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथंच. हा इथंच काय बाजूला पुढे खोलीत बसा. जमन नाही इथंच का पोलीस स्टेशनला द्यायचं? काय गरज आहे?
तुम्हाला अधिकार येत नाही. हा. जिथे एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण, त्यांना गुळगुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो. आजकाल मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो. गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो. रात्रभर फोन आहे आम्ही पण यायचं म्हणून. पण एसपी साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो. मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले. 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं. मी आजच जाणार. माझ्या लिकेला त्रास झालाय, माझ्या छत्रपतीला त्रास झाला. मी आजच जाणार. महाराष्ट्रातून फोन येतं आम्हाला त्या चिखल्याला यायचं. चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा, मला परिस्थिती बघू द्या, ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या, गुन्हे दाखल झाले तर आपण सगळे चिखलाला जाऊ म्हणून शांत झाले. नाही तर रातभर फोन उचलून सुद्धा आमचा असा फेस पडलाय. नुसत्या गाड्या कुणी म्हणतात पिकअप रेडी झालं, टेम्पो रेडी झाला. मी मोटरसायकलवर रेडी आहे. मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढा आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये. ट्रक भरायला मी लावलेले, ट्रक भरूनच माणसं म्हणतो. म्हणजे रिअल सांगतो, माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलं नाही. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि बुकळे साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही, एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा, शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना. कुठं चाललंय? मी बी कुठं जात नाही, तुम्ही नाही, ते पळून गेलेले कुत्रे नाही. फक्त त्यांना जे घडवायचे ते आपल्याला घडवायचे नाही. त्यांना घडायचे जातीय दंग. कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत. काय ते उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि बारे तुमचं नाही आपलं सांगतोय. सांगळे आणि काय घुले. सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित आंतरवालीला माझ्या घरी आले. त्यांनी सकाळी दारात रडत होते. मी उठायला मला उशीर झाला कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्यायना. कोण? सान कारवाड कोणचा बोचाचा आणखीन. त्यांनी आमच्या रस्त्यावरती जेसीबी लावली. 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं, सांगळ्याला. आणि 2-3 मुलं आहेत तिचे, ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकलं. वरून जेसीबीने माती लोटायची, बुजून टाकायची. का? हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचे. बघा यावला त्यांच्या जातीतल्या ना. ते सकाळी आले, तुम्ही मायबाप व्हा म्हणे, आमचे न्याय मिळाला पाहिजे. आमचे डीवायएसपी धुमाळ साहेब, त्यांना फोन लावला. म्हणलं या घरी टेकराला न्याय द्या. ही माऊली रडायला लागली. डीवायएसपी साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आणि आता तिचं ऊस जाणार आहे का जातीवादी. आणि जर जातीवादी असते ते माझ्या दारात आलेच नसते. म्हणून ते सगळे जिरवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका. आपण डीवायएसपी साहेब आहेत, त्या ताई आहेत, तांबे साहेब आहेत, पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू. 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे आले होते. तुम्ही स्टेटमेंट द्या. मी दाते साहेबाला, महासंचालक साहेबांना लगेच बोलतो. तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या. तुम्ही कोणी शांत राहायचं नाही. सगळे एफआयआर होणार, सगळे अटक होणार. त्यांचं नाव पत्रक पाठवले का लय लांब जातात बरं का. ते लय लांब जाते. ते इथं राहतच नाहीत. ते असं इतके फेकट धावण्याच येत नाही. ते इथं थांबतच नाही. काहीतरी गोळगोळ इकडे गोटा आणते, तिकडे खडा आणते, पाण्याच्या बाटल्या आणते, टोपणं आणते देशीचे आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते. आणि यांनी ते नेते त्यांचे 2च आहेत. त्या लाभार्थी टोळीने त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळ आणलंय ना आता, हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही का. त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केलं आणि आता जातीला बरबाद करायला निघाले. हे सत्य पण ते नाकारीच आहे. बाकीची टोळी नुसती ती आता ते फक्त लिहायच्या कामाचं राहिले. हळूहळू सगळे मोक्यात घालतो ना. यांना ठोक नाही. आता यांनी इतका अन्याय केला ना. त्या नागपूरच्या मी जातीवरती असतो. ती माऊली माझ्याकडे आली असती नागपूरची, ती ब्राह्मण समाजाची.
देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी थेट अंतरवाली इथं तिथं नाही. तिलाच पैसे लुबडलं धान्याने. किती खातोय काय खातोय. जर केळ खाय ना तिकडे थोडे तिकडे गोटे खाय. केळ म्हणजे हे केळ आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती नुसता पैसे खातो. त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये. इतका ताप दिला जो यांनी ती सांगते मी नाही सांगत. त्याला बेस्ट्रोक खलास. इतकं टेन्शन दिलं. 17 लाख सुद्धा सोडीला जो हे काय करतात प्रॉपर्टीचं. त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खरमाड्या कोण होता ते जेलात घातला. संतोष देशमुखांचा खून करणारा. त्याला सुद्धा पैसे कमीले त्यांनी खाल्ले येऊन जेलात गेलं. ती त्याची बायको एकीकडे पोरं एकीकडे. तिचे पोरं बेंगलोरला पळत आहेत कुंकड पळत ती एकटीच घरात. तिने बोललं पाहिजे माझ्या नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला. तिने बोलायला पाहिजे. तिने अशावर जगू नये. ते सुटत नसतो आता. ते सांगूनच बाहेर येत असतं आता. ते सुटतच नसतं. तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धान्याची आहे. त्याच्यामुळे महानावर आत गेलाय. धान्यामुळेच खून केलाय. ते सांगितलं पाहिजे. कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय. म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका. समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं. त्यांच्यात काही चांगले लोक आहेत. हे नाशक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको. आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं. मग आपण दाखवू मराठी कशाला म्हणतो. आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या. आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या. ती तक्रारदार आहे. तिला मारून टाकू शकते. तिच्या जीवाला धोका आहे. असं होऊ शकतं. आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुंड्या आणि मराठा लोकांना सांगतो जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका. तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जवान राहा. कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची. पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊनी दिले. जिजाऊनी ती पवित्र भूमी. या भूमीतले कुंडे आणि मराठी एक जीवन राहा. आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा. मी तुमच्या पाठीशी. सगळ्यांनी शांततेत राहा. पोलिसावर विश्वास ठेवा. ते सगळ्यांना अटक करतील. 7 वाजेपर्यंत तिथं 2 घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो. पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा. आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा. आता स्टेटमेंट तुम्ही